भागवत धर्माचा समाज प्रबोधनाचा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्री मलंगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। श्री मलंगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे। कोकण प्रांतात पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। तसेच सोहळ्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या सिद्धतेचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। या कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटनाच्या दिवशी श्री मलंगडाच्या पायथ्यापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य अशी दिंडी काढण्यात आली। यात अनेक ढोल ताशा वादक, लेझिम पथक, शेकडो वारकरी, अनेक कीर्तनकार यांच्यासह डोक्यावर कलश आणि तुळस घेतलेल्या तब्बल 11 सहस्त्र महिला वारकरी सहभागी झाल्या होत्या। भव्य रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते। पंढरपूरच्या वारीप्रमाणे येथेही रिंगण सोहळा आयोजित केला असून त्यामध्ये पंढरपूर वारीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणण्यात आले होते। या कीर्तन सोहळ्यातून पुढे जाण्याची दिशा मिळेल असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। खासदार मला म्हणाले की या पहिल्या दिवशी आपण आलो पाहिजे, अखंड हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय होतोय आणि खरंच एक आगळं वेगळं वातावरण इथं पाहायला मिळालं। रिंगणामध्ये गेलो, माझ्या हातात टाळ दिला, तो टाळ मी घेतल्यानंतर पार तिथून सुरुवात झाली ती इथं शेवट केला, मध्ये थांबलोच नाही। तर वातावरणच आपलं तसं अतिशय वारकरीमय आणि एक अखंड हरिनाम सप्ताहाला जे पाहिजे ते या ठिकाणी पाहायला मिळालं। आज या मलंगडच्या पायथ्याशी जेव्हा पंढरपूरला आपण जातो, ज्या प्रकारे वारकरी जे आहेत ते पायी चालून पंढरपूरला हरिनामाचा जप करत टाळ वाजवत जे आहे ज्या प्रकारे दाखल होतात, त्याच प्रकारे जे आहे या मलंगडामध्ये जे आहे ते रायगड प्रांतातील असतील किंवा ठाणे जिल्ह्यामधले असतील, हे सगळे लोक वारकरी असतील, सगळे भक्त मंडळी असतील, ही सगळी मंडळी जी आहेत या ठिकाणी एकाच ठिकाणी
त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः टाळ वाजवत जे आहे त्या ठिकाणी चालत पायी या ठिकाणी या सभेस्थळी जे आहे या दिंडीमध्ये जे आहे सहभागी त्यामध्ये झाले. त्याचबरोबर त्या ठिकाणी रिंगण, जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो, ते रिंगणची अनुभूती देखील आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यायला आली. मला त्याच्यामध्ये स्वतःला जे आहे झेंडा घेऊन जो आहे हा त्या ठिकाणी अश्वाच्या पुढे पळण्याचा मान जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या आयोजकांनी मला दिला. मला वाटतं तो मान देखील खूप मोठा आहे, कारण की मलाही पहिल्याच वेळ मी एवढं हे रिंगण जे आहे पंढरपूरला आपण पाहत असतो, पण आपल्या भूमीमध्ये जे आहे या ठिकाणी त्या मलंगडामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा रिंगण सोहळा होईल त्याची अपेक्षा आम्ही देखील केली नव्हती. आणि त्याच्यामध्ये झेंडा घेऊन धावण्याचा मान जो तो त्या मिळाला आणि त्याच्यानंतर पायी चालण्याचा एक अनुभव जो आहे टाळ वाजवत जे आहे जसं वाटलं की आज आपण पंढरपूरमध्येच आहे आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जे आहे ते आपण सगळे लोक सहभागी झालो. मला वाटतं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. श्री मलंगड हरिनाम महोत्सव आणि एक या महोत्सवाने एक वेगळी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी मिळेल. आज या हरिनाम महोत्सवामध्ये ज्येष्ठ तर आहेतच, पण त्याचबरोबर तरुण देखील एक शाश्वती आपल्याला मिळते, एक आश्वासन आपल्याला मिळतं की आपली संस्कृती जी आहे, परंपरा जी आहे, ती धर्माचा झेंडा जो आहे हा पुढे घेऊन जाण्यासाठी जो आहे तो आज आपला युवक जो आहे तो सक्षम आहे आणि ते आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ही पूर्ण युवा मंडळी या ठिकाणी करते. हे पाहून देखील मनाला एक समाधान वाटलं आणि या पूर्ण महोत्सवामध्ये खारीचा वाटा उचलायचा मान जो आहे मला या ठिकाणी आपले शास्त्री महाराज असतील, त्याचबरोबर वारिंगे महाराज असतील, सगळे आयोजक असेल, त्यांनी मला या ठिकाणी दिला. त्यामुळे त्यांचेही खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सगळे जे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या भागांमधून, त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री मलंगड हरिनाम महोत्सव या कोकण प्रांतातील पहिलाच असा व्यापक आणि मोठ्यातला मोठा महोत्सव आहे आणि या महोत्सवाची खऱ्या अर्थाने सर्व जबाबदारी जी आहे ती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असलेले सर्वांचे कार्यसम्राट लाडके खासदार साहेब मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी या सप्ताहाला खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं की हा सप्ताह जो आहे हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तो आपणच का ओढावा, तर आपल्या बरोबर मी सुद्धा आपल्यासोबत हा रथ जगन्नाथाचा आपण उडूया. आणि खऱ्या अर्थाने या सप्ताहामध्ये आपण जर बघितलं तर सर्व संप्रदायाचे, सर्व पक्षीय, अनेक संघटनांचे, अनेक जातीचे, अनेक वर्णाचे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या सप्ताहाला जेव्हा मान्य खासदार साहेबांनी जेव्हा सहभागी होण्याचं मान्य केलं त्याच वेळी त्यांनी सांगितलं की हा सप्ताह केवळ वारकरी संप्रदायाचा नसून आणि श्रीकांत शिंदेचा नसून हा सर्वांचा सप्ताह आहे आणि सर्वांना सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. आज आपण बघितलं की लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तर हे सर्व जे भाविक आहेत हे सर्व श्री मलंगडावर प्रेम करणारे आहेत, हिंदू धर्मावर प्रेम करणारे आहेत आणि हिंदू संस्कृतीवरती प्रेम करणारे आहेत. आणि आता अशाच प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी 8 दिवस पुढे चालणार आहे. आणि आज जेवढी आपण गर्दी या ठिकाणी पाहिली पहिल्या दिवशी, एवढीच गर्दी आपल्याला 8 तारखेला देखील संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारची गर्दी 9 तारखेला सकाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सर्वच या ठिकाणी आपण घेताय प्रतिक्रिया प्रत्येकाची की हा कोकण प्रांतातील ठाणे जिल्ह्यातील हा पहिला सप्ताह आहे की ज्याचा विस्तार इतका मोठा आहे. कृष्णारी, मी योगेश महाराज घरत, खर्डी गोलबन, खर्डीवरनं आम्ही सर्व भाविक शहापूर तालुक्यातून आम्ही सर्व भाविक आलेलो आहोत. जवळजवळ आमच्या शहापूरमधून किंवा शहापूर तालुक्यामधून जवळजवळ एक 70 ते 80 बसेस आणि या कार्यक्रमासाठी सर्व भाविक वारकरी भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री मलंगगड अखंड हरिनाम राज्यस्तरीय हरिनाम सोहळा आणि या सोहळा बघण्यासाठी, हा सोहळा ऐकण्यासाठी आणि या सोहळ्यासाठी एक विशेष उपस्थिती म्हणून नवे ते आमचं एक वारकऱ्यांचं कर्तव्य म्हणून आम्ही शहापूर तालुक्यातून सर्व भाविक या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित आहोत.